कष्टाची भाकरी आणि स्वामींचा आशीर्वाद। एका गावात विठ्ठल नावाचा एक शेतकरी राहत होता। तो खूप कष्टाळू होता, पण त्याचे नशीब त्याला साथ देत नव्हते। सतत पडणारा दुष्काळ आणि कर्जामुळे तो खचून गेला होता। त्याचा एक शेजारी होता जो नेहमी म्हणायचा, विठ्ठला, कशाला एवढे कष्ट करतोस? नशिबात असेल तर घरी बसून मिळेल, नाहीतर कितीही राबला तरी काही होणार नाही। एके दिवशी विठ्ठल रानात काम करून थकून एका झाडाखाली बसला होता। तिथून एक साधू महाराज जात होते। विठ्ठलाने त्यांना विचारले, महाराज, मी एवढी मेहनत करतो तरीही पदरात काहीच का पडत नाही? माझ्या नशिबात काही सुख आहे का? साधू महाराज हसले आणि म्हणाले, बाबा, नशिबात काय लिहिलंय हे कुणालाच ठाऊक नसतं, पण नशिबाच्या भरोशावर बसला तर देवही तुला उपाशी ठेवेल, आणि कष्टाच्या जोरावर उभा राहिला तर देव स्वतः तुझी भाकरी घेऊन येईल। विठ्ठलाला महाराजांचे शब्द पटले। त्याने नशिबाचा विचार करणे सोडले आणि पुन्हा जिद्दीने शेतात राबायला सुरुवात केली। त्या वर्षी पाऊस कमी असूनही विठ्ठलाने आपल्या कष्टाने आणि बुद्धीने शेतातून भरपूर पीक काढले। ज्या दिवशी त्याने पहिली भाकरी खाल्ली, त्या भाकरीची चव त्याला जगातील कोणत्याही सुखापेक्षा मोठी वाटली। त्याच रात्री त्याला स्वप्नात स्वामी दिसले आणि म्हणाले, विठ्ठला, तू नशिबाची पाने उलटण्याची वाट पाहिली नाहीस, तर स्वतःच्या कष्टाने नवीन पान लिहिलंस, म्हणून आज तू तृप्त आहेस। लक्षात ठेवा, नशिबाच्या पानावर जे लिहिलंय ते मिळेलच, पण कष्टाने जे मिळवाल त्याची गोडी काही औरच असते, कारण कष्टाची भाकरी कधीच कुणाला उपाशी निजू देत नाही। भिवू नकोस, स्वामी तुझ्या पाठीशी आहेत।